जे टोचून होत नाही, जे शिवी देऊन होत नाही, जे अजून काही होत नाही, अशी लोक व्यंगचित्राने सुधारतात. अरुणभाई, मी प्रयत्न केले, नाही सुधारले. मध्यंतरीच्या काळात मी खूप केलंय, पण काही सुधारले नाहीत. काय असतं, काही लोकांचं सुधारायचं वय निघून जातं, काही लोकांचं बिघडायचं वय निघून जातं. तशा काही गोष्टी असतात, त्या होतात. पण जे व्यंगचित्रातनं नाही होत ते आमच्या थोबाडातनं होतं आणि मग ते भाषणामधनं बाहेर येतं. मगाशी तुम्ही कमलेश ट्रोलिंगचं बोललात. हे ट्रोलिंग बिलिंग बघायचं नसतं, कळलं का? मी ज्या वेळेला भाषण करतो, माझी मुलाखत येते, माझं स्टेटमेंट येतं, काही येतं, मी खाली वाचतच नाही. कशाला पाहायचंय? आणि आत्ताच्या जमान्यात तर पाहूच नाही. भाई, ज्या जमान्यामध्ये राजकीय पक्षांनी ट्रोलर बसवलेले असतात, एखाद्या व्यक्तीला जर स्वतःचं मत मांडायचं असेल तर ते मत मी समजून घेऊ शकतो. माझ्यावरती कोणी टीका केली तर मला त्याचं कधीच वाईट वाटलं नाही. म्हणजे माझ्या आजोबांबद्दल यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की प्रबोधनकार काय म्हणतात ते समजून घ्या, ते जर समजून घेतलं तर सुधराल. आणि अशा अनेक लोक असतात की जे बाबा टीका करतात, त्या टीकेमध्ये विष नसतं, त्याच्यामध्ये तुम्हाला काही सांगणं असतं. त्या सांगण्यातनं आपण काही जर बोध घेतला तर मला असं वाटतं ती गोष्ट चांगली. पण हे बाकीचे जे असतात त्यांचं काही वाचण्यासारखं नसतं आणि ते पाहूच नाही. खरं तर त्याच्यात काय वेळ घालवावा? आपण वेगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि पुढे जाऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.